मधून तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, प्रचार अंतिम टप्प्यात आहे. कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे लोकांचा प्रभागातले? नमस्कार, मी सनी मुरलीधर भोसले, प्रभाग क्रमांक 15 मधून मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि लोकांना आपण पहिल्यापासूनच लोकांची कामं करता आलेलो आहे. उदयनराजेंच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांची, गोरगरिबांची सगळी मदत करता आलेलो आहे, कामं करता आलेलो आहे आणि इथून पुढे पण करतो आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. लोकांच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी दिलेली आहे, कारण की आम्ही स्थानिक आहे. आता तुम्ही उभे आहात निवडणुकीसाठी, भाजपच्या वतीने पण उमेदवारी देण्यात आली आहे. कशा पद्धतीने आव्हान येते? आव्हानचं मला माहीत नाही, पण माझे आजोबा पण नगराध्यक्ष होते. माझे वडील इथं 2 वेळा या वार्डातून नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते. त्यांचं काम चांगलं होतं. म्हणून नागरिकांची इच्छा आहे की मी नानांचा वारसा पुढे न्यावा, लोकांची कामं करावी. अशी पण कामं करतोच आपण. लोकांचं म्हणणं आहे आणि सिस्टीममध्ये राहून काम करण्यात म्हणजे थोडासा फरक असतो ना. त्यामुळे लोकांचा आग्रह होता की तुम्ही एकदा या सिस्टममध्ये या आणि सिस्टममधून कामाला लागा. त्यामुळे मी हे पाऊल उचललेलं आहे. तुमचं विजन कशा पद्धतीने असणार आहे? तुम्ही आता नगरसेवक पदासाठी उभा आहे. जर नगरसेवक आपण झालात तर आपल्या प्रभागासाठी आपण काय काय कामं करणार आहोत? हे बघा, प्रभागाची तशी आखणी बघितली ना तर खूप मोठी आणि डोंगराळ भाग खूप आहे आपल्याकडे. त्या मानानं आपलं जेवढं काम करू ना तेवढं कमीच आहे. मला खूप मदत लागणार आहे महाराजसाहेबांची, दोन्ही महाराजसाहेबांची, सगळं काम क्लिअर करून घ्यायला. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून असो, आपल्या छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेबांच्या माध्यमातून असो, मी सगळी कामं पूर्ण करून घेईन. मी नागरिकांना आश्वासनच नाही देणार, मी कामं पूर्ण करून दाखवणार. काय काय कामं करण्याची इच्छा आहे? लोकांची जी कामं असतात ही सगळी कामं मी करेन. आणि रस्ते, गटर आणि विषय काय असतो, रस्ते गटर यांचं एक हे ठरलेलं असतं. म्हणजे गटर त्याचं कॉन्ट्रॅक्टर नवीन येतात आणि कसे पण बांधून जातात. कॉन्ट्रॅक्टर कसे पाहिजे? ज्यांना परफेक्ट त्या कामांची माहिती आहे, अशा कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही कामं द्या. आणि ते आपण तिथे उभं राहून करून घेतली पाहिजे. एका पावसात ते गटर वाहून जाते, ते रस्ते वाहून जातात, त्याला काय अर्थ नाही ना. अशी स्वतः उभं राहून काम करून घेतली पाहिजे, जी वर्षानुवर्ष टिकली पाहिजे. त्यामुळे आपल्या पालिकेचा खर्च पण वाचेल. तुम्हाला उदयनराजेंच्या वतीने उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्यावरती काही नाराजी वगैरे काय आहे? नाही, असं काही नाही. मी लोकांच्या आग्रहाखातीर मी अपक्ष उभा राहिलो आणि महाराजसाहेबांना मी तिकीट मागितली असती तर त्यांनी दिली असती. मी महाराजसाहेबांना एवढं पण बोललो, महाराजसाहेब माझी काम करायची इच्छा आहे. महाराजसाहेबांनी पण ते सांगितलेलं, तू काम करत राहा, तुझ्या पाठीशी मी आहे आणि मी तेच काम करतो, ते माझ्या पाठीशी काय नाही. तुम्ही उदयनराजेंना पाठिंबा देणार आहात का जर नगरसेवक पदाची तुम्ही नियुक्ती झाली? तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील, मी कधीच उदयनराजेंना सोडू शकत नाही. मी कायम त्यांच्यासोबत असणार आहे.